नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगवर. तर आज आपण बघूया गुजरातची फेमस डिश खांडवी. तर मी इथे अर्धा वाटी बेसन घेतलेले आहे, त्यात अर्धा कप दही टाकून घेत आहे व किसलेले आलं व मिरची टाकून घेतलेली आहे. चिमूटभर हळद व चवीनुसार मीठ इथं टाकून घेतलेले आहे. त्यात मी आता 1 कप पाणी टाकत आहे. छान आपण ह्याला मिक्स करून घेऊया व ह्याला स्ट्रेन करून घेऊया, जेणेकरून ह्याच्यात लम्स नाही राहणार. आपल्याला स्मूथ बॅटर हवं आहे. तुम्ही पाहू शकतात किती छान स्मूथ बॅटर झालेले आहे. आता आपण याला कढईत ट्रान्सफर करूया. तर मी इथे प्रीहीटेड कढई घेतलेली आहे. त्याच्यात आपण आपल्या बॅटरला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. गॅस लो टू मीडियमवरच ठेवायचा. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात किती सुरेख रंग आलेला आहे. आणखी 5 मिनटानंतर बॅटर थिक झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपण आता याला स्प्रेड करून घेऊया अशा प्रकारे. छान आपण ताटाच्या मागच्या बाजूमध्ये ह्याला पातळ लेयर करून स्प्रेड करून घेऊया. हीच कन्सिस्टन्सी ठेवायची, तुमची खांडवी परफेक्ट बनेल. छान मी इथे स्प्रेड करून घेतलेलं आहे. मी याच्यात दुसराही ताट रेडी करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यात खवलेलं ओलं खोबरं टाकूया. अप्रतिम. तुम्ही पाहू शकता. आपण याला आता थंड करायला ठेवूया. आपण याला आता चिरा पाडून घेऊया, जेणेकरून आपल्याला रोल करताना इझी होईल. खांडवी आपली तयार झालेली आहे. आपण याला आता रोल करून घेऊया. स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे छान आपली खांडवी रोल होत आहे. 1/2 कप क्वांटिटीला किमान 10 ते 15 मिनटंच लागतात शिजायला. तुम्ही पाहू शकतात खांडवी छान रेडी झालेली आहे. आता आपण तडक्याला प्रिपेअर करूया. तर मी इथे 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यात राई टाकून घेतलेली आहे व कढीपत्ता. राई व कढीपत्ता छान तडतडले की आपण ह्याला आपल्या खांडवीवर टाकून घेऊया. छान सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. आता आपण ह्याला कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊया. अशा सोप्या व नवीन पद्धतीच्या रेसिपींसाठी नक्कीच लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद.